हॅलो, वेलकम टू अवर मॉड्युलर किचन. आज आपण या मिनी ब्लॉगमध्ये आमचं हे मॉड्युलर किचन बघणार आहोत. किचनमध्ये आज शिरताच माझ्या डाव्या बाजूला हा आमचा फ्रीज आहे. त्याला लागूनच हा सर्व्हिस प्लॅटफॉर्म ज्याच्यावरती भांड्यांचा रॅक आणि मिक्सर अशा काही गोष्टी ठेवल्यात. सर्व्हिस प्लॅटफॉर्मच्या वरती काही खण आम्ही करून घेतलेत आणि काही शेल्फ खाली केलेले आहेत. आता शेल्फमध्ये हा पहिल्या खणात आमचे खाऊचे कंटेनर्स, तांदळाचा डब्बा, इडली पात्र, काही स्टीलचे डब्बे आणि ह्या खणामध्ये कांदे, बटाटे, कणिक, साखर, तेलाचा कॅन अशा काही गोष्टी ठेवल्यात. वरचा जो खण आहे त्यात पहिल्या खणामध्ये आम्ही सगळे जे एक्स्ट्रा आपल्याला डब्बे लागतात ते आणि थोडंसं काही मेडिकलचं सामान ठेवलंय आणि बाजूच्या खणामध्ये मिक्सरची भांडी आणि इतर ज्या आपल्याला गोष्टी लागतात त्या ठेवल्यात. इथे बाजूला आमचा देव्हारा आहे आणि त्याच्या खाली वॉशिंग मशीन आहे. ही आमची किचनची खिडकी, त्याला लागूनच हा आमचा मेन ओटा आहे. त्यानंतर इथे आमचं सिंक आहे आणि त्याच्या बाजूला आमचं हे पिण्याच्या पाण्याचा तांब्याचा माठ. नंतर ही आमची 4 बर्नरची शेगडी आणि त्याच्यावरती ही आमची चिमणी आहे. त्यानंतर इथे असे 2 ऑर्गनायझर्स आम्ही करून घेतलेत ज्यात आपले चहा साखरेचे, कॉफीचे डब्बे, रोजचं लागणारं मीठ अशा गोष्टी आम्ही इथे ठेवल्यात. अगेन मेन प्लॅटफॉर्मच्या वरती काही खण आम्ही करून घेतलेत आणि खाली इथे आमच्या आहेत किचन ट्रॉलीज. ट्रॉली उघडल्यानंतर पहिला खण आमचा आहे सगळ्या चमच्यांचा. त्याच्यानंतर कप्स आणि काही छोट्या डिश आम्ही इथे ठेवल्यात. त्या खालची जी ट्रॉली आहे त्यामध्ये सगळ्या मोठ्या प्लेट्स आम्ही ठेवलेल्या आहेत. त्याच्या बाजूला लोणची, मध, इतर मसाल्यांचे डब्बे ठेवलेत. हा जो पुढचा बाजूचा खण आहे त्यात आधी आमचा गॅस सिलेंडर होता, पण आता पाईप गॅस आल्यामुळे बाकी इतर काही स्टोरेज आम्ही इथे ठेवलेलं आहे. त्यानंतर सगळ्या वाट्या प्रकार आम्ही ह्यात ठेवलाय. इथे खाली सगळे ग्लास, पातेली प्रकार ह्यात आहे आणि पुढच्या खालच्या ट्रॉलीमध्ये सगळे पॅन्स, कढया, मोठे ट्रे, किसणी, इतर जी काही कुकरची भांडी असतात ती ह्यात ठेवली. चाळणी, चपातीचे डब्बे, मसाल्याचा डब्बा ह्या ट्रॉलीमध्ये आहे. त्याच्या खालच्या ट्रॉलीमध्ये तवा, आप्पे पात्र, पोलपाट, इतर गोष्टी ह्यात ठेवल्यात आणि सगळ्यात खालची जी ट्रॉली आहे त्यात आमचे सगळे कुकर्स, जी घरात आपल्या मोठी पातेली असतात ती ह्यात ठेवली आहेत आणि त्याच्या बाजूचा जो खण आहे त्यात आमचा सगळा डस्टबिन एरिया आहे. त्यानंतर इथे आहे सिंक. सिंकच्या वरती हे आमचं वॉटर प्युरिफायर आहे. त्याच्या बाजूच्या शेल्फमध्ये पातळ पोहे, जाडे पोहे, सगळ्या प्रकारच्या डाळी प्रकार आम्ही इथे ठेवलाय. हा आहे आमचा क्रॉकरी सेक्शन आणि त्याच्या बाजूचा खण आहे त्याच्यात सगळी कडधान्य, ड्रायफ्रुट्स, बाकी ज्या घरात मुखवास, इतर गोष्टी ह्यात ठेवलेल्या आहेत. तर हे असं आहे आमचं मॉड्युलर किचन. आमचे असेच डेली ब्लॉग्स बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.